हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रमुख भरतीची तयारी आपण करत आहोत. दररोज आपण यावर आधारित गेस्ट पेपर सॉल्व्ह करत आहोत आणि या पेपरमधील मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहे त्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित आपण अभ्यास करत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये अजून काही प्रश्न अजून पाहणार आहोत जे की एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे असणार आहे. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि मित्रांनो, तुम्हाला या टेस्ट सिरीज जर पाहिजे असतील तर या ठिकाणी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर दिसत आहे, त्याच्यावर फक्त एक हाय मेसेज केलं तर सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हॉट्सअपवर प्राप्त होऊन जातील. किंवा आपला प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही ॲप सुद्धा इन्स्टॉल करू शकता, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल होतील. तर जास्त वेळ न करता चला आपण आजचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11, NEP 2020 नुसार उच्च शिक्षणात एकूण नोंदणी प्रमाण सन 2035 पर्यंत किती टक्के करण्याचे लक्ष्य आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, 50%. NEP 2020 जी नवीन शैक्षणिक धोरण आहे त्यानुसार आता उच्च शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण वाढवण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे आणि तो 2035 पर्यंत किती टक्क्यापर्यंत नेण्याचं सध्याच्या घडीला उद्दिष्ट आहे तो आहे 50%. हा लक्ष ठेवण्यात आला आहे. लक्षात असू द्या, मोस्ट इम्पॉर्टंट फिगर आहे, एक्झाममध्ये विचारले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 12, शालेय शिक्षणातील आढावा प्रक्रिया सुधारण्यासाठी NEP 2020 ने कोणती नवीन संस्था स्थापन करण्याचा सल्ला दिलाय? तर शालेय शिक्षणातील आढावा प्रक्रिया सुधारण्यासाठी परख ही नवीन संस्था स्थापन करण्याचा जे सल्ला आहे NEP 2020 करतो. आता परखचा फुल फॉर्म काय बघा, इथं मी तुम्हाला लिहून दिलाय, कारण होऊ शकते कदाचित एक्झाममध्ये परखचा फुल फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकते. तर त्याचं काय, परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर हॉलिस्टिक डेव्हलपमेंट या प्रकारे याचा फुल फॉर्म आहे. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 13, प्राथमिक स्तरावर म्हणजे इयत्ता 1 ते 3 मराठी आणि इंग्रजी भाषेच्या साक्षरतेवर भर देणारी केंद्र सरकारची अलीकडील मोहीम कोणती? सध्याच्या घडीला बघा एक मोहीम चालू आहे इयत्ता 1 ते 3 साठी, आणि कोणत्या विषय? मराठी इंग्रजी भाषा साक्षरता ज्याला आपण म्हणू शकतो. तर ती मोहीम कोणती आहे केंद्र सरकारची? निपुण भारत, पढे भारत, बडे भारत, डिजिटल इंडिया की स्किल इंडिया? याचं योग्य उत्तर, शिक्षक आहात आपण सगळं तर आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल. सगळ्यांनी कमेंट करा, पाहू किती लोकांना या मोहिमेचं नाव माहीत आहे. मी हिंट देऊन देतो की या अंतर्गत FLN वर फार भर दिला जात आहे. तुम्हाला इथे दोन गोष्टी, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे, सोबतच FLN चा फुल फॉर्म काय होतो हे सुद्धा तुम्हाला कमेंट करायचं आहे. पाहूया किती लोकांना याचं उत्तर सांगता येतो. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14, स्कूल क्वालिटी ॲश्युरन्स अँड ॲक्रिडेशन फ्रेमवर्क SQAF हे कोणत्या योजनेशी संबंधित आहे? हा सुद्धा मागच्या वर्षीपासून लागू झालाय. महाराष्ट्रातील सगळ्या शाळांमध्ये याबाबत अंमलबजावणी सुद्धा केली जात आहे. हा कशाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहे सर्व शिक्षा अभियान, समग्र शिक्षा अभियान, मध्यान्ह भोजन की RT कायदा? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो समग्र शिक्षा अभियान याच्याशी संबंधित आहे. आणि याचा उल्लेख NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी जी 2020 आहे त्याच्यामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. त्याच्यामुळे आता हा कंपल्सरी दरवर्षी आता प्रत्येक शाळेला करावाच लागणार आहे. SQAF SQAAF याचा फुल फॉर्म काय येतो? स्कूल क्वालिटी ॲश्युरन्स अँड ॲक्रिडेशन फ्रेमवर्क. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 15, उच्च शिक्षणातील संस्थांचे एकत्रीकरण करणारा केंद्रीय कायदा कोणता? उच्च शिक्षणातील सर्व संस्थांचं आता एकत्रीकरण केले जाणार आहे. यासंबंधी बघा एक प्रश्न मागील व्हिडिओमध्ये सुद्धा गेला, जर तुमच्या लक्षात असेल तर तुम्ही याचं उत्तर सुद्धा सांगू शकता. योग्य उत्तर ऑप्शन नंबर D, उच्च शिक्षण आयोग HECI हा विधेयक प्रस्तावित आहे आणि या अंतर्गत सर्व उच्च शिक्षणातील संस्थांचं एकत्रीकरण आता केंद्रस्तरावर केल्या जाणार आहे. ओके, त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या संस्था एकत्रित केल्या जाणार आहेत? त्याच्यामध्ये UGC, त्याच्यानंतर AICTE यांच्या जागी म्हणजे या दोघींचं एकत्रीकरण आता एकच HECI ही संस्था आता स्थापन केली जाणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 16, डिजिटल इंडिया या पार्श्वभूमीवर सर्व विद्यार्थ्यांना मोफत डिजिटल शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देण्याचा उद्देश असलेला पोर्टल कोणता? स्वयं, दीक्षा, EPG पाठशाला की NPTEL? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर B, दीक्षा. याचं सुरुवातच याच्यासाठी झाली होती की सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल जे साहित्य आहे, शैक्षणिक साहित्य आहे ते मोफत उपलब्ध झालं पाहिजे. डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग याचा फुल फॉर्म सुद्धा तसंच होतं की डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग या दीक्षाचा फुल फॉर्म आहे. पुन्हा एकदा सांगतो, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर फॉर नॉलेज शेअरिंग. आणि हा शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत डिजिटल साहित्य, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्याचा एक प्लॅटफॉर्म आहे. प्रश्न क्रमांक 17, अनुसूचित जाती
विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर स्तरावर शिष्यवृत्ती देणारी खालीलपैकी कोणती योजना आहे? प्रतिभा विकास योजना, राष्ट्रीय उत्कृष्टता योजना, राष्ट्रीय फेलोशिप योजना की इंदिरा गांधी शिष्यवृत्ती योजना? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी, राष्ट्रीय फेलोशिप योजना, किंवा याला राजीव गांधी याचं सुद्धा नाव देण्यात आलं होतं. तर जे पदव्युत्तर म्हणजे एमफिल आणि पीएचडी साठी ही फेलोशिप दिली जाते आणि थोडी वादग्रस्त सुद्धा राहिली होती अलीकडच्या काळात, कारण की फेलोशिप देणं बंद केलं होतं सरकारनं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांची पेंडिंग होती, त्याच्यामुळे थोडं न्यूजमध्ये होती. आणि याला नाव सुद्धा राजीव गांधीचं आहे, त्याच्यामुळं थोडं वाद या योजनेवर झालं होतं. विद्यार्थ्यांची फेलोशिप देणं बंद करण्यात आली होती, त्याच्यामुळे एक्झाममध्ये या प्रकारचे प्रश्न येतात, तर लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 18, भारतातील सर्वोच्च शैक्षणिक संशोधन संस्था कोणती? एनसीईआरटी, यूजीसी, AICTE की CBSE? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर अ, NCERT. NCERT राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद याचं जर मराठीत पूर्ण नाव पाहायला गेलं तर, आणि ही शालेय शिक्षणासाठीची सर्वोच्च संस्था याला मानलं जाते. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्यातील शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करण्याची जबाबदारी कोणत्या संस्थेवर आहे? आणि याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो MSCERT, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद. तुम्ही पाहिलं असेल सध्याच्या घडीला नवीन पुस्तकं तयार करणं चालू आहे. पहिल्या वर्गाची जी पुस्तक आहे नवीन सिलेबस NEP नुसार आलाय आणि हे तयार करण्याचं काम कोण करतो? MSCERT. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 20, सर्व शिक्षा अभियान SSA चे मुख्य उद्दिष्ट काय होते? उच्च शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे, सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळवून देणे, तंत्रज्ञानाच्या शिक्षणावर भर देणे की खासगी शाळांचे नियमन करणे? आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब, सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळवून देणे. कधी सुरू झालं होतं? हा सुरू झाला होता 2001 मध्ये याची सुरुवात झाली होती आणि याचं उद्दिष्ट होतं सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण प्राथमिक शिक्षण मिळवून देणे. तर याप्रमाणे मित्रांनो आजचे आपण प्रश्न इथं थांबूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये या पुढील आणि इतकेच महत्त्वाचे अकॉर्डिंग टू सिलेबस जे क्वेश्चन्स आहे ते घेऊन येऊया. तुम्हाला जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर आपल्या ॲपवर जाऊन तुम्ही जॉईन करू शकता किंवा या व्हॉट्सअपवर नंबरवर तुम्ही हाय मेसेज पाठवू शकता. तर या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.